नागपूरच्या खापरखेडा परिसरातील पाटण सावंगी शिवारात काही दिवसांपासून 65 ते 70 वयोगटातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळलेला। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं, कारण या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सुरुवातीच्या काळात कोणताच ठोस पुरावा किंवा धागेदोरे मिळत नव्हते। मात्र एका सतर्क नागरिकाच्या पुढाकारामुळे आता या तपासाला अत्यंत महत्त्वाची दिशा मिळाली आहे। या घटनेचा घटनाक्रम असा आहे की 27 जूनला संध्याकाळी 4 वाजता खापरखेडा इथले रहिवासी विनोद भिंगारे यांना 7 डेज रेस्टॉरंट परिसरात एक महिला मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत फिरताना दिसलेली। त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना पाचारण केलं, ज्यांनी त्यावेळी त्या महिलेचा एक फोटो काढून ठेवलेला। सुदैवानं 28 जूनला पाटण सावंगी शिवारात कालव्यालगत त्या महिलेचा मृतदेह सापडला। मृतदेहाची ओळख पटवणं कठीण जात असताना पाटण सावंगी पोलीस चौकीत कार्यरत असलेले कर्मचारी नंदू मेश्राम यांनी हितेश बनसोड यांना तपासाच्या अनुषंगानं चौकशीसाठी बोलावलं। त्यावेळी बनसोड यांनी त्यांच्या मोबाईलमधला तो फोटो अधिकारी दत्ता कानगुले यांना दाखवला। या फोटोमध्ये महिलेच्या हातावर गंगाबाई असं नाव गोंदवलेलं स्पष्ट दिसतंय। हाच पुरावा आता तपासाचा केंद्रबिंदू ठरला असून त्या आधारे पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करतायत। प्राथमिक अंदाजानुसार या गुन्ह्यात 2 पेक्षा अधिक आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। महिलेची खरी ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना पुढे येण्यास आवाहन केलं जात आहे। एका जागरूक नागरिकांना वेळीच टिपलेल्या या फोटोमुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला असून या पुराव्याच्या जोरावर लवकरच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईल अशी आशा व्यक्त केली जाते। नागपूरहून क्षितिजा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।